नाहीये। मुंबईत जरी महाराष्ट्र स्तरावर काम करत असलो तरी घार हिंडते आकाशी, तिचं लक्ष जसं पिलापाशी असतं तसं पोलादपूर तालुक्याच्या सुखदुःखात माझं जातीनं त्या ठिकाणी लक्ष असतं। आणि मग विकासाच्या बाबतीत लक्ष असतं, चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आल्या पाहिजेत यासाठी लक्ष असतं। इतकंच नव्हे तर माझ्या तालुक्यातील कुठल्याही माणसाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दुःख असेल, त्रास असेल तर त्यावर फुंकर घालण्याचं काम सुद्धा प्रवीण दरेकर सातत्यानं त्या ठिकाणी करत असतो। आणि आमचं उदाहरण तर घाडगे महाराज, घाडगे कुठे आहेत ते आपले, हे उदाहरण आपल्या घाडगे एक चांगले उद्योजक, आमच्या चारकोपला ट्रॅव्हलचा धंदा आहे, घाडगे ट्रॅव्हल्स। काही तिथले भूमाफिया, काही गुंड प्रवृत्तीची लोकप्रतिनिधीला हाताशी धरून त्यांचं दुकानच हडप करायचं होतं। कुठे लाईट काप, कुठे त्या ठिकाणी त्यांचं पाणी काप, सोसायटी विरोधात। आणि ते मला वाटतं सगळ्या पक्षांच्या आमदारांकडे जाऊन आले, नेत्यांकडे जाऊन आले, दमले बिचारे, बोलले आता संपलं सगळं। आणि माझ्याकडे आल्यावर काय झालं ते त्यांना माहित आहे। डीसीपीला कुठल्या शब्दात सांगितलं, राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगितलं की जर या ठिकाणी तात्काळ डीसीपीला बदललं नाही, दुसऱ्या दिवशी त्यांचं पाणी पण जोडलं, लाईट जोडली, आज त्यांचा गाळा त्यांच्या ताब्यात आहे। आणि तेव्हा सांगितले कष्ट करणाऱ्या गावाकडून आमचा माणूस आलाय, एक माळकरी आहे, येऊन या मुंबई सारख्या शहरामध्ये धंदा उभा करतोय, मेहनत घेतोय। आणि जर त्याला त्रास देणार असाल तर मुंबईत प्रवीण दरेकर आहे। माझ्या दोन्ही तालुक्यातील कुठल्याही माणसाला, कुठल्याही पक्षाचा असतो, कुठल्याही जाती धर्माचा असतो, पक्षापलीकडे जाऊन या मातीतल्या माणसाची काळजी घेण्याचं काम निश्चितपणे मी करतो आणि भविष्यातही त्या ठिकाणी करत राहीन।